जय हरी. एकादश स्कंध भाग 94 अध्याय 5. भगवंताच्या प्राप्तीसाठी वेदांनी, उपनिषदांनी, शास्त्रांनी आणि महाज्ञानी पुरुषांनी अनेक साधनं सांगितली. जे मन आहे ना, ते दृश्याचं वारंवार चिंतन करून दृश्यासारखं जड आणि चंचल बनलं आहे. त्या मनाचं स्वरूप बदलून त्याला सूक्ष्म आणि स्थिर करणं हे सर्व साधनांचं रहस्य आहे. मनाला सूक्ष्म बनवण्यासाठी ज्या युक्त्या वापरतात त्या सगळ्यांमध्ये प्रेमासारखी सर्वांग सुंदर युक्ती दुसरी नाही. मनापासून सहज विनासायास प्रेमवस्तूचं चिंतन करणं हा प्रेमाचा प्राण आहे. आणि या चिंतनाला नाथ महाराज कीर्तन, नामस्मरण किंवा नामसंकीर्तन असं म्हणतात. तिन्ही शब्दांचा मुख्य भावार्थ एकच आहे. कीर्तनामध्ये सगळ्यांनी मिळून नामघोष करायचा असतो, तर नामस्मरणामध्ये एकटेपणानं बसून स्वतःशीच नाम घ्यायचं असतं. दोन्हीमध्ये अर्थात भगवंताचं चिंतन असतंच. कलियुगामध्ये नामासारखं साधन नाही. हे असं सांगण्याचा हेतू असा की सध्या चिकित्सा फार वाढल्यानं स्वार्थ फार बोकाळला आणि स्वार्थ बळावल्यामुळे माणसांची प्रेम करण्याची शक्ती भलतीकडेच लागली आहे. शिवाय समाजाच्या यांत्रिक जीवनपद्धतीमुळे तीर्थयात्रा, पूजा, धार्मिक आचार हे सगळं व्यवस्थित करणं जवळजवळ अशक्य झालं आहे. अशा प्रसंगी भगवंताच्या नामाला घट्ट धरून जो आपलं प्रेम त्याच्याकडे वळवेल त्याला भगवंताची प्राप्ती कठीण जाणार नाही असे सगळेच संत म्हणतात. आणि नाथ महाराजही हेच म्हणून ह्याचंच आश्वासन देखील देतात. अशा प्रकारे कृतयुगापासून कलियुगापर्यंतचे लोक आत्महितासाठी अनेक नामांनी, रूपांनी आणि अवतार वर्णनांनी मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन, भजन आणि पूजन करतात. मोठमोठ्या ऋषींनी त्यातल्या त्यात कलियुगाची थोरवी फार वर्णन केली आहे. या युगामध्ये भगवंताच्या नामसंकीर्तनानं चारी मुक्ती दासी होतात. हरिकीर्तन आणि नामस्मरण यांच्या साह्यानं पूर्ण आत्मज्ञान होतं, म्हणून कलियुग धन्य होय. कलियुगामध्ये लोक एकंदर पुष्कळ, आता दोष तर आहेतच आहे, वाईट कृत्य करतात, पण त्या दोषांचा त्याग करून जे केवळ गुणांचंच ग्रहण करतात ते नामस्मरणानं मुक्त होतात. हरिकीर्तनानं चित्त शुद्ध होत जातं आणि दोषांचा त्याग होऊन गुणांचं ग्रहण केलं जातं. अशा पद्धतीनं सार ग्रहण करणारे लोक कलियुगामध्ये नामसंकीर्तनानंच परममुक्त होतात. कलियुगाचा गुणधर्म ओळखणारे लोक नामाचं महत्त्व ओळखतात आणि मग केवळ नामसंकीर्तनात मग्न होतात. नामस्मरावे निरंतर हेच कलियुगाचं सार आहे. कृतयुगात समाधी साधन, त्रेतायुगात वेदोक्त यज्ञ आणि द्वापारयुगात आगमोक्त तंत्रविधी युक्त पूजा साधन हे होतं. या तिन्ही युगातील लोकांना कष्टाची साधनं करून देखील अणुमात्र मनःशांती मिळत नाही. पण कलीनं केवळ नामसंकीर्तनाच्या योगानं सगळ्या साधनांना लाजवलं. जे नामाचा नित्य घोष करतात ते मुक्तच होऊन जातात. नामसंकीर्तनात गाता नाचता परमात्मा वश होऊन जातो. नामसंकीर्तनाची आवर्तनं चालू म्हणजे हे चालू जर झाले ना, तर त्यामुळे काय होतं, पापांच्या राशीच्या राशी जळून जातात आणि भक्त अनायासे उद्धरतात. भगवंताच्या नामामुळं कलीला महत्त्व आलं आहे. वेद अत्यंत कृपण होऊन 3 वर्णांच्याच कानाशी लागला. स्त्री शूद्रादी यांच्या त्याने अबोला धरला, तो अद्याप कायम आहे. वेदाची ही मोठी उणीव नामसंकीर्तनानं काढून टाकली. कलियुगाची हीच थोरवी आहे की भगवंताच्या नामानं चारी वर्णमुक्त होतात. तसं स्त्रिया आणि शूद्र हा भेद यात उरत नाही. अंत्यजा सगट
सगळेजण उद्धरून जातात. नामसंकीर्तनानं स्वधर्म जोडतो आणि वाढतो आणि परब्रह्म प्राप्त होतो. नामसंकीर्तनाच्या आनंदामुळं चारी मुक्ती हरिभक्तांना माळ घालण्यास येतात, पण भक्त त्यांची उपेक्षा करतात. आता तुम्ही म्हणाल, का बरं उपेक्षा करतात? कारण भक्ताला नाम अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून दासीपणानं त्यांच्या पायाशी राहतात. नामसंकीर्तनानं भगवंताची सहज प्राप्ती ही कलियुगाची मोठी प्रचिती आहे. नामसंकीर्तनाचं महत्त्व फार मोठं आहे. त्याबद्दल यत्किंचितही विकल्प मनात येऊ नये. कृतयुग असो, त्रेतायुग असो की द्वापारयुग असो, नामाला केव्हाच निषेध नाही. तरी कलियुगाचा विशेष असा केवळ की नामापाशी चारी मुक्ती आपणहून दासीपणानं येतात. इतकं नामाचं महात्म्य आहे. बरं, हे नामाचं महात्म्य फक्त आत्ताच आहे का? नाही, तर हे खूप पूर्वीपासून अर्थात त्रेतायुगापासूनही तेच आहे. राममाता कौसल्या, हनुमंत माता अंजनी आणि अगस्ती मुनींची पत्नी लोपमुद्रा या एकत्र होत्या. त्यावेळेस कौसल्या म्हणाली की आता ती कशी माता ना रामाची, म्हणून ती म्हणाली की माझ्या रामानं सागरावर 400 मैल पूल बांधला रावणाला मारण्यासाठी आणि सीतेला घेऊन येण्यासाठी. अंजनी माता म्हणाली, माझ्या मुलाला म्हणजे हनुमंताला जर सांगितलं असतं तर रामाला सेतू बांधण्याची गरजच नव्हती. आता कौसल्या माता नाराज झाली. मध्येच तोंड घालून लोपमुद्रा म्हणाली, माझ्या पतिराजांना जर सांगितलं असतं तर हनुमंतांना उड्डाण करण्याची गरज नव्हती, कारण त्यांनी एका घोटात समुद्र प्राशन केला असता. सैन्य पलीकडे गेलं असतं, परत एकदा सैन्य येण्याकरता पुन्हा एकदा समुद्र प्राशन करावा लागला असता. आता अंजनी माता शांत झाल्या. मात्र या तिघींचं बोलणं प्रभू श्रीराम आणि हनुमंत हे ऐकत होते. राम हनुमंताला म्हणाले, जा आणि आपल्या मातांची समजूत घालून ये. कारण कौसल्या मातेलाही थोडंसं असं वाटलंच होतं की अरे, आणि अंजनी मातेलाही वाटलं की माझ्या हनुमंताने एवढं केलं तर त्याच्याबद्दल या काहीच म्हणत नाही आहेत. आता मग पाठवलं आणि म्हणे सगळ्यांची समजूत घालून ये. आता हनुमंतराय गेले. कौसल्या मातेच्या पायावर नमस्कार केला आणि म्हणाले, माते एक बोलू का? म्हणे, काय हनुमंता? माते, सेतू रामानं नाही बांधला, सेतू राम नामानं तयार झाला. अहो, रामाने स्वतः प्रयोग केला. एक दगड हातात घेतला, त्यांना असं वाटलं तरल्या जाईल, नाही, पण रामाच्याने दगड नाही तरल्या गेले, तर राम नामाने तरल्या गेले. म्हणजे रामापेक्षाही त्यांचं नाव मोठं आहे. आता मी तो अल्पमतीहीन काय वर्णू तुमचे गुण, उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाचे. आणि अंजनी मातेला म्हणाले, आई, मी उड्डाण मारलं ही माझी शक्ती नाही, फक्त श्रीराम असं म्हणालो आणि माझ्यामध्ये शक्तीचा संचार झाला. त्यामुळे ही शक्ती ही नामाची, म्हणून महात्म्य नामाचं. मग लोपमुद्रा मातेकडे गेले. लोपमुद्रेला म्हणाले, हनुमंत माते, आपल्या पतीच्या पोटात एवढा समुद्र सामावेल कसा? तर का सामावला? अगस्ती ऋषी हे राम नाम अर्थात ओंकार नाम हे सतत जपत राहतात, त्यामुळे त्यांच्यात ती शक्ती आली. कारण ही शक्ती नामात आहे. नामात आकाश सामावतं तर समुद्र का सामावणार नाही? तात्पर्य, रामापेक्षा नाम मोठं आहे आणि म्हणूनच हे जे नामाचा महिमा इतका अगाध आहे की तो कुणालाही कळू शकत नाही. नामसंकीर्तनानं सायुज्य मुक्ती
प्रदान होते. अर्थात मग जेव्हा सायुज्य मुक्ती मिळते म्हणजे ज्याला आधीच्या 3 मिळाल्या त्याला 4थी मिळते. मग आता आधीच्या 3 म्हणजे सलोकता, समीपता, स्वरूपता आणि मग सायुज्यता, अशा 4 मुक्ती शास्त्रात सांगितल्या आहेत. साधक एकदा भगवंताच्या मार्गावर चालू लागला म्हणजे त्याच्या अंतरंगाचा जसजसा विकास होत जातो तसतसा तो भगवंताच्या जवळ जातो. या 4 मुक्ती म्हणजे जवळ जाण्याचे 4 टप्पे आहेत. मी भगवंताच्या राज्यात आहे अशी भावना होऊन आपलं जीवन त्याच्या इच्छेवर सोपवणं ही सलोकता. त्याच्या इच्छेनं सुखदुःख भोगत असता त्याचे सानिध्य आपल्याला लाभले आहे अशी दृढ भावना होऊन जीवनातील सगळ्या प्रसंगात त्याचं अस्तित्व अनुभवाला येणं ही समीपता. या अवस्थेमध्ये भगवंताशी एक प्रकारचं सख्य जडतं आणि भगवंताचं सतत सतत चिंतन केल्यानं जीव आत बाहेर भगवंतानेच भरून जातो. रात्रंदिवस व्यवहार करत असताना देखील हृदयातील ध्यान अतूट राहतं. आता आमच्या गोपिकांनी काही कामधंदा सोडला होता का? नाही, सगळं करत होत्या पण मनामध्ये भगवंताचं ध्यान करायच्या. संत जनाबाई गवऱ्या थापणं, सगळी कामं करणं, पण हे सगळं करत असताना मनामध्ये पांडुरंगाचं ध्यान असायचं. आणि म्हणूनच दैनंदिन व्यवहार करत असताना देखील हृदयातील ध्यान अतूट राहतं. साधकाच्या सूक्ष्मदेहाला उपास्य देवतेचा आकार येतो इतकंच नाही तर त्याच्या जडदेहावर देखील भगवंताच्या रूपाची काही लक्षणं उमटतात. आणि म्हणून आम्ही जेव्हा एखादे तपस्वी असतील तर त्यांच्याकडे बघतो आणि म्हणतो, अहो काय चेहऱ्यावर तेज आहे ना त्यांच्या, फारच तेज आहे. हे कशाचं लक्षण आहे? तर त्यांच्या साधनेचं त्या जडदेहावर देखील लक्षणं उमटतात. ही स्वरूपता मुक्ती. आणि ध्यान करता करता मीपणाचा संपूर्ण लोप होऊन जेव्हा आत्मदर्शन होतं त्यावेळी अविद्येचा बंध कायमचा तुटतो आणि आपणच सच्चिदानंद स्वरूप आहोत असा साक्षात अनुभव येतो. ही सायुज्य मुक्ती होय. नामसंकीर्तनानं या 4ही मुक्ती सहज साधतात. जय हरी.